चिंचा पोर उडान पोर खाऊन येती शाळे मोर दंगा मस्ती भारी मॅच ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या आठवणी। हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो अजूनपर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। हा व्हिडिओ खूप मस्त आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा। तू गुपचूप पिऊन इथं सिगरेट ओढत होतास? चल चल तुझ्या कळसरांच्या ऑफिसमध्ये चल चल आता चल तू अजिबात काय सांगू चल जगदाय सर। हाँ सर। तो कॉम्प्युटर डॅमेज करणारा गुन्हेगार सापडला का नाही? सर चालू आहे तपास आमचा, लवकरच सापडेल सर तो। आणि तो मुलगा कुठे गेला? आज तो गुन्हेगाराला आपल्या सगळ्यांसमोर हजर करणार होता ना? हो सर, त्यांनी संध्याकाळपर्यंतचा अवधी मागितलाय, संध्याकाळी कळेल सर आपल्याला। सर ऐकून घ्या ना माझं सर प्लीज। हा घ्या सर तुमचा आदर्श विद्यार्थी कॉम्प्युटर रूम मध्ये चोरून सिगारेट ओढत होता। अगो बाई, हा तर तोच मुलगा आहे ना ज्याने वर्गातल्या मुलाचा पेन चोरला होता आणि तुमच्या लॅपटॉपचा चार्जर पण चोरला होता। अगो बाई, आता चोरून चोरून सिगारेट पण ओढायला लागला का? बाई 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 बाई। जगदाय सर, हा काय प्रकार आहे? हीच का आपल्या शाळेतल्या मुलांची संस्कृती? प्रवीण, काय प्रकार आहे नेमका हा? सोनवणे सर काय सांगतायत? खरं खरं सांग सगळं। अहो सर, मी सिगारेट नव्हतो ओढत। अरे मग ही सिगारेट तुझ्या हातात आलीच कशी? अहो सर, ही माझी सिगारेट नाहीये, ही मला कॉम्प्युटर रूम मध्ये सापडली। हे गाबड्या, काय खोटं बोलतोय? कॉम्प्युटर रूम तर 2 दिवसापासून बंद आहे की, तुला कुठे सापडली रे ती सिगारेट? अरे माकडा, खोटं बोलतो काय? खोटं बोलतो? खरं खरं सांग। अहो सर, मी खरंच सांगतोय, ही सिगारेट मला कॉम्प्युटर रूम मध्ये सापडली। प्रवीण, ती सिगारेट तुला कुठून सापडली, तुझ्याकडे कशी आली हा प्रश्न वेगळा आहे। मला अगोदर सांग, कम्प्युटर रूम मध्ये जायचं नाही अशी वारंवार तुला सूचना देऊन सुद्धा तू कम्प्युटर मध्ये का गेलास? हा बोल बोल बोल। सरांना न विचारता कसं काय गेला तू कॉम्प्युटर रूम मध्ये? अहो सर, अहो सर, ए पोरा, 10 वेळा आव आव काय करतो रे? कशासाठी गेला होता तू कॉम्प्युटर रूम मध्ये? हो सर, मी सांगतो तुम्हाला, प्रवीण कॉम्प्युटर रूम मध्ये काय करत होता। तर प्रवीण, या सगळ्यांसमोर मी तुला काही प्रश्न विचारेल, त्याची तू उत्तर देशील का? तुला काय करायचंय? हे पोरा, उगा उद्धटासारखं बोलू नकोस। तो काय विचारतो ना त्याची नीट उत्तर दे। हो सॉरी सर। तर प्रवीण, मला सांग, शाळा भरलेल्या पहिल्या रात्री तू कुठं होता? ऋषय असे का प्रश्न विचारतोय? नेमकं काय चाललंय याच्या मनात?
नाही, माझ्यासोबत शाळेच्या पहिल्या रात्री काय घडलं हे ऋषाला सांगून काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा खरं न सांगितलेलंच बरं. ए प्रवीण, अरे ऋषी काय म्हणतोय जरा उत्तर दे ना. हो सर, शाळेच्या पहिल्या रात्री मी माझ्या घरीच होतो. बर, मग मला सांग, शाळा भरलेल्या दुसऱ्या रात्री तू कुठं होता? शाळा भरलेल्या दुसऱ्या रात्री मी माझ्या घरीच होतो. हा, म्हणजे शाळा भरल्यापासून प्रत्येक रात्री तू तुझ्या स्वतःच्या घरी होता, बरोबर ना? हा. ओके. सर एकच मिनिट हा, आता खरा होतोय ड्रामा सुरू. आता बघा ड्रामा नंबर 1. सर प्लीज एकच मिनिट हा. हा, हॅलो काकू, ऋषिकेश बोलतोय, प्रवीणचा मित्र. हा ऋषिकेश बोलणार आहे. हा काकू, मला एक विचारायचं होतं की शाळा भरल्यापासून प्रवीण प्रत्येक दिवशी रात्री घरीच होता का? नाही रे ऋषिकेश, शाळा भरल्यापासून सलग 2-3 रात्री तो घरीच आला नव्हता. तो तर क्षितिजच्या घरी अभ्यास करायला जात होता. ओके काकू, हेच विचारायला फोन केलता. ठेवतो हा. सर घरीच होता बरं का. आता बघा सर, ड्रामा नंबर 2. हा क्षितिजच्या मम्मी, ऋषिकेश बोलतोय, क्षितिजचा मित्र. हा बाळा, बोल की रे. हा काकू, मला एक विचारायचं होतं की शाळा भरल्यापासून प्रवीण तुमच्याकडे रात्री अभ्यास करायला येत होता का? नाही रे, जशी शाळा सुरू झाली आहे प्रवीण तर आमच्या घरी फिरकला सुद्धा नाही. हा काकू, ठेवतो. सर हा झाला ड्रामा नंबर 2. क्षितिजच्या घरी पण नव्हता. आता तुम्हाला दाखवतो ड्रामा नंबर 3. तर शिपाई मामा, मला सांगा, शाळा भरलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवीण सकाळी किती वाजता दिसला हो शाळेत? हा, शाळा भरलेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मला ही गाबडं शाळेत 8 वाजता दिसलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी तर प्रवीण मला रात्रीचे 8 वाजता कॉम्प्युटर रूम मध्ये दिसला होता. पण सर, मी कॉम्प्युटर रूमला तर कुलूप लावून चाव्या मी घरी घेऊन जात असतो. ह्या गाबड्याकडे आली कुठनं चावी? मग प्रवीण, शिपाई मामाने जर कॉम्प्युटर रूम लॉक केली होती तर तुझ्याकडे कॉम्प्युटर रूमची चावी आली कुठून? मला वाटलं तू कॉम्प्युटर रूमची चावी शिपाई मामाकडून घेतली असेल. अहो सर, त्या रात्री कम्प्युटर रूमचं कुलूप अगोदरच उघडं होतं. अरे काय बोलतोय गाबड्या? अरे हे सगळे वर्ग आहेत ना, ह्याला कुलप लावून मी घरी जात असतो. पण एक मिनिट प्रवीण, तू तर कॉम्प्युटर रूम मध्ये पीपीटीची फाईल आणायला गेला होता ना, मग तू कसं काय बिना चावीचं शाळेमध्ये आलता? तुला काय स्वप्न पडलेलं का की कॉम्प्युटर रूम अगोदरच उघडी म्हणून? हा, अहो सर, ते मला अगोदर नव्हतं माहित. ते मी अहो सर, काय मालिशी करत बसला या पोराची तुम्ही? ते उघडच कळतंय की हे पोरगं त्या दिवशी रात्री कॉम्प्युटर डॅमेज करायला चालू होतं. अहो सर, काय बोलताय तुम्ही? मी असं का करीन? गप फाडकाव, मी तुला चांगलं ओळखलंय. घरच्यांना खोटं बोलून 2-2 रात्री बाहेर राहतो. कॉम्प्युटर रूमची चावी नसताना कॉम्प्युटरचं कुलूप तोडून आतमध्ये जातोय. स्टाफच्या लोकांनी रंगे हात पकडलाय त्याला. यावरूनच हे क्लिअर होतंय की कॉम्प्युटर सुद्धा याने डॅमेज केले असतील. अहो सर, त्या पवेनी माझ्या दप्तरातला पेन सुद्धा चोरला होता. अहो माझी पेन तर जाऊ द्या, जगदाळे सरांच्या लॅपटॉपचा चार्जर सुद्धा चोरला होता यांनी. मग याला काय कॉम्प्युटर डॅमेज करणं नका वाटण वय? अगं बाई, खरंच की जो मुलगा कॉम्प्युटर रूम मध्ये चोरून सिगरेट ओढू शकतो ना, तोच मुलगा कॉम्प्युटर डॅमेज करणार नाही कशावरून? ऐक नाही सर. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो यातलं मी काही सुद्धा केलं नाही. अहो नाही सर, काहीतरी लय मोठा गैरसमज होतोय. प्लीज एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करावा. का रे क्षितिज, तुझा कसं काय रे एवढं या प्रवीणवरती विश्वास? का तू पण कॉम्प्युटर डॅमेज करायला त्याला साथ दिली? बरे
अहो नाही सर, काहीतरी लय मोठा गैरसमज होतोय, प्लीज एकदा समजून घ्या. अहो सर तुम्हाला माहित नाही दोघं बी लय चालू येतं, खाली मुंडीन पाताळ तोंडी असलं काम या दोघांचं बी. ए गण्या, तू का मध्ये थोबड उचकतोय रे? का मी का नाही बोलणार? तुम्ही आमच्या शाळेचं नुकसान केलंय, मग मी तर बोलणारच ना. नरुट्यानो हा ए गण्या, सांगितलं ना एकदा आम्ही शाळेचं नुकसान नाही केलं म्हणून. सोनवणे सर, ही गाबडे अशी नाही ऐकणार. ह्यांना चांगलं रिंगणात घ्या आणि चांगलं चेचा, म्हणजे कबूल होतील. हा बरोबर बोलतायत सर तुम्ही. या सर्वांना एकदा बदलून काढलं पाहिजे, त्याशिवाय हे खरं बोलणार नाही. हो हो सर, यांना ना चांगलं चिचून काढायला पाहिजे बघा. बरे या खरं बोला. कोणी डॅमेज केलं खरं बोल. चल. अहो सर, नका मारू त्यांना. कदाचित त्यांनी हे केलं पण नसेल. मूर्ख. हो सर, आप तुमच्या समोर सर्व पुरावे हजर केले की मग याच्यावर सिद्ध होते ना पावेनीच कॅम्प्युटर डॅमेज केले ती. ए ऋषा, म्हणजे तू मला गुन्हेगार साबित करण्यासाठी ही सगळी नाटकं केली होती? ए यार, हे साबित करण्याचं काय रे? आहेस ना तू गुन्हेगार? तुझ्या तर आता ऋषा ही सगळं तुझ्यामुळे झालंय. आता तुला सोडत नसतो. सरांना सांग खरं खरं काय आहे ती, सांग लवकर. ए पाया कॉल सर, तुला आता सोडत नसतो. तुझ्या आई घाल्या, तू मला सगळं खोटं सांग. बघा जगदाळे सर, बघा हे संस्कार आहेत का तुमचे? अहो तुम्ही जर का मुलांचे लाड असेच पुरवत राहिलात ना, तर ही मुलं उद्या शाळा विकून खायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. अगं बाई सर, तुम्ही तर काल म्हणाला होतात की जगदाळे सरांचे विद्यार्थी कधी चोरी करत नाहीत म्हणून, आणि आता हीच बातमी सगळीकडे पसरली की जगदाळे सरांच्याच विद्यार्थ्यांनी कॅम्प्युटरचं नुकसान केले. तर तुमची इज्जत काय राहील सर? काय सुद्धा इज्जत राहणार नाही तुमची. ए ऋषा, आत्ताच्या आता जगदाळे सरांना सांगितलं सगळं खोटं म्हणून. सांग लवकर, सांग. ए पव्या, अरे मी कशाला खोटं बोलू रे? प्रवीण, अरे शांत हो, शांत हो बघ. नाही सर, त्यात जख मारायला केली, माझी इज्जत सगळ्यांसमोर काढली सर. प्रवीण शांत हो, सांग लवकर. प्रवीण शांत हो. हे संस्कार का माझे? अरे जरा जनाची नाही मनाची तरी लाज बघा. आपण संपूर्ण स्टाफ समोर कोणती भाषा वापरतोय याचं जरा भान ठेवा तुम्ही. सॉरी सर, मला असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण सर कमीत कमी तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अरे खड्ड्यात गेला तुझा विश्वास. अहो सर, आता पण मी खरंच सांगतोय, मी नाहीत केले ते कम्प्युटर डॅमेज सर. तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच हे दिवस मला बघायचे आलेत. ज्या दिवस तू कम्प्युटर रूम मध्ये मला दिसलास ना, त्या दिवशी संध्याकाळी तुला मी बदलून काढायला पाहिजे होता. त्यावेळेस तुझे असे असले काही कांड करायची हिंमत झाली नसती. अगं बाई, जगदाळे सरांना तर एवढं मी रागात कधीच बघितलं नव्हतं. अहो सर, पण मी हे सगळं का करेल? तू हे का केलं, कशासाठी केलं, याचा निर्णय उद्या तुझे आई वडील शाळेत आल्यावर त्यांच्या समोरच घेतला जाईल. तो उद्याच्या उद्या तुझ्या आई वडिलांना शाळेत घेऊन ये. हा, हे भारी केलं जगदाळे सर तुम्ही. त्या गाबड्याचे आईबाप जेव्हा उद्या येतील ना, तेव्हा हे गाबडं खरं काय ते सांगेल. अहो सर, आता पण मी खरंच सांगतोय, मी नाहीत केले ते कम्प्युटर डॅमेज सर. बस प्रवीण, आता एक शब्द जरी खोटा बोललास ना तर इथेच तुडवीन. निघा त्याच्यात इथून, निघ. आणि हो, उद्या शाळेत येताना आई वडिलांना घेऊन ये, नाहीतर तुला दाखला देऊन शाळेतून बाहेर काढून टाकून. अहो सर, माझं ऐकून तर घ्यावं. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? गेट आउट, गेट आउट. अहो सर, गेट आउट, गेट आउट.
मला प्रवीणची खूप काळजी वाटते ग. माहित नाही हा ऋषी काय करणार आहे ते. प्रवीण, प्रवीण, काय झालं? का रडतोय? अगं स्वीटी, सगळं संपलंय. प्रवीणनी ज्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं तो गुन्हेगार तर सापडलाच नाही, पण अख्ख्या स्टाफ समोर प्रवीणला आपल्या गुन्हेगार साबित केलंय ग त्या ऋषानं. काय? हा, प्रवीण ओरडत राहिला पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. सगळ्यांनी त्या ऋषावर विश्वास ठेवला आणि अख्ख्या स्टाफने आपल्या प्रवीणला बेइज्जत केलं आणि सरांनी तर कानाखाली सुद्धा मारली अगं त्याच्या. आणि हा, हे सगळं ना त्या ऋषाने केलंय बघ. त्या ऋषामुळे झालंय. ऋषी, तू हे चांगलं नाही केलं. ओ मुंबईकर, अब चिल्लाने से क्या होगा जब चिड़िया चुप गई खेत. आणि हे तुझे नाजूक लुसलुशीत हात आहेत ना, धुण्या भांड्याला शोभतात. इथं माझ्या कॉलरवर नाही. चल आणि जा, तुझा पाव्या कुठे गेला ती बघ. इथं माझ्या राग काढण्यापेक्षा बघाय बाई, नाही तर टेन्शन मध्ये येऊन जीव द्यायचा तुझा परवीन. ऋषी, तुला तर मी नंतर बघून घेईन. अगं सुटे, कुठं चालली? प्रवीण खूप टेन्शन मध्ये ग, मला त्याला भेटलंच पाहिजे. हा प्रवीण दिसला का तुला? हा दिसला. आता सायकलवर गेलाय कुठेतरी आणि खूप टेन्शन मध्ये पण आहे. सर, तुम्ही जर ऐन वेळेला असं विद्यार्थ्यांवर अविश्वास दाखवला तर आम्ही काय करायचं सर? हे बघ स्वीटी, काल मी तेच केलं जे एका मुख्याध्यापकाला करणं गरजेचं होतं. ऋषीनं प्रवीणच्या विरोधात सादर केलेले पुरावे, त्यावेळी निर्माण झालेली परिस्थिती यावरून स्पष्ट दिसत होतं की प्रवीणनंच शाळेतील कॉम्प्युटर डॅमेज केलेले आहेत. सर, मान्य आहे मला, त्या ऋषीने प्रवीणच्या विरोधात लाख पुरावे सादर केले असतील. पण सर, तुम्ही एकदा विचार करा ना, प्रवीणला शाळेचं नुकसान करून काय मिळणार आहे? तो का करेन असं? अहो, मला स्वीटीचं म्हणणं अगदी पटतंय. परिस्थिती शेवटी काहीही असो, पण प्रवीण असं काहीच करणार नाही. पण मला एक सांग स्वीटी, तू एवढं कॉन्फिडेंटली असं कसं सांगू शकतेस की प्रवीणने शाळेतले कॉम्प्युटर डॅमेज केले नाहीत म्हणून? अहो सर, जो मुलगा शाळेच्या पहिल्या दिवसापासून एक CID ऑफिसर सारखं जीवन जगत असेल, तो असं काही करण्याचा विचार तरी कसा करू शकतो? CID ऑफिसर? स्वीटी, तुला नेमकं म्हणायचंय काय? अहो सर, प्रवीणला शाळेच्या पहिल्याच दिवशी बेशुद्ध करण्यात आलं होतं.
स्वीटी, पण हे सगळं मला प्रवीणनं अगोदर का नाही सांगितलं? सर त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्याला योग्य वेळ आणि योग्य वातावरणच भेटलं नाही. अच्छा, म्हणजे हे सगळं कटकारस्थान ते शाळेतील कॉम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराचं आहे. तर म्हणजे शाळेमध्ये एवढं काय कटकारस्थान चाललंय, शाळेमध्ये एवढे काय कुटाणे चाललेले आहेत आणि याची मला जरा सुद्धा खबर होऊ दिली नाही. मला शाळेमध्ये जे काही कटकारस्थान करतंय ना, त्या गुन्हेगाराचा आता शोध घेतला पाहिजे. प्रवीण सोबत एवढं सगळं घडलं तरी देखील तो न डगमगता एखाद्या CID ऑफिसर सारखा शाळेच्या गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करत होता. आणि मी प्रवीणचा गुरु असताना, त्याचा शिक्षक असताना आणि त्याचा आवडता शिक्षक असताना मी प्रवीणवरती आळ घेत राहिलो. प्रवीणला अशा कठीण प्रसंगी मी साथ द्यायची सोडून, त्याला मदत करायची सोडून मी प्रवीणलाच बेइज्जत केलं. नाही, मी असं करायला नको पाहिजे होतं. पण हे शाळेचे जे कॉम्प्युटर्स डॅमेज केलेले आहेत ते कुणी केले असतील? आणि शाळेमध्ये हे सगळं जे चाललेलं आहे ते करून नेमकं कोणाला काय साध्य करायचंय? नाही, मला या कठीण प्रसंगी प्रवीणला साथ दिलीच पाहिजे. अरे एवढा रस्ता आहे ना, अरे काय माणूस आहे हा, एवढा रस्ता असताना काय चाललंय? अरे अहो रस्ता दिला नाही एवढा. अरे 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 चिंचा पोर उडान पोर खाऊन येते शाळे मोर दंगा मस्ती भारी माच ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा कला गुणांना पोरींच्या